नमस्ते. सफर विथ काजलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग मी रात्री शूट करते, तर चला आपण आजचा ब्लॉग चालू करूया. मी इथे आले ते स्मिताकडे. इथे राहते ती या बिल्डिंगमध्ये. मी कधीच तिला कॉल केला होता ये म्हणून. येते बोलली, अजून तर आली नाही. बघू आता कधी येते. फायनली आली खाली. ती तुम्हाला दिसत असेल. ही पा स्मिता आल्या मॅडम आल्या. स्मिताला घेतलं आणि निघालो पियाकडे, कारण पियाला घ्यायचं होतं आणि मग आमच्या तिघींना जायचं होतं शॉपिंगला. मग काय, इथे लागला सिग्नल आणि हा पहा चंद्र इतका छान दिसत होता. मग घेतलं पियाला. तो फुटेज नाही आहे कारण की मोबाईल जरा हँग झाला होता, त्यामुळे मग तिला घेतलं आणि आम्ही निघालो शॉपिंगसाठी. लोकांना शिवाय काही फुटपाथला गाडी चालवणार मी पण, आणि मीच आज फुटपाथवरून चालले. मोडणार पण लेवून गाडी काढली अशा ठिकाणी उडून लागलं असा विषय. शॉपिंगला आलो नाही आलो तर यांना लगेच लागली होती भूक. पण इथं मोमोज पाहिजे होते, पण त्यांना भेटले नाही. मग परत शॉपिंगला निघालो आम्ही. एक इकडे स्मिता आणि दुसरीकडे पिया. त्या दोघी पण शॉपिंग करतायत आणि मला नाही आवडलं म्हणून मी आले बाहेर. नाही, फायनली माझी पण शॉपिंग झाली, पियाची पण झाली, स्मिताची पण झाली. मला शॉपिंग करायची होती माझ्या मम्मीसाठी, कारण तिचा बड्डे आहे. त्यामुळे मग आता शॉपिंग झाल्यावर आता आम्ही निघालो घरी. सर्वात पहिले पियाला सोडलं. खूप लेट झालं होतं, तर तिचं तोंड पहा. आम्हाला गुड नाईट, बाय बाय. ही एवढी जाड आहे का, गाडी एवढी हलकी झाली. माझं फोन तुझ्याकडे आहे काजल. स्मिताला सोडून घरी यायला 11:45 वाजले. मग तिथून पुढे मी स्वयंपाक केला. चला आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.